तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय? मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन. आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती. निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट. ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर. माथेरानमधलं सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड, स्विमिंग पूल, रेन डान्स, मॉकटेल आणि स्नॅक्स बार, सोबतच ॲडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका. हॉटेल प्रीती माथेरान. बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करतोय भाजपच्या राजकारणासंदर्भात, अर्थात नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये. सध्या नवी मुंबईमध्ये भाजपला अध्यक्षपद मिळेना. याचा अर्थ कारण की नवी मुंबईमध्ये राजकारण, मग दादा, ताई, भाई यांच्या राजकारणामुळे भाजपला नवी मुंबईचं अध्यक्षपद मिळताना दिसून येत नाही. कारण दोन गटामध्ये जे आहे राजकारण होताना दिसून येते. घुरकुटी सध्या नवी मुंबईच्या राजकारणामध्ये सुरू झालेले. त्यामुळे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदाची कुणाची वर्णी लागू शकते. सध्या चर्चा जी आहे राजेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. सतीश निगम आहेत, सागर नाईक आहेत, रवींद्र इथापे आहेत, अशा सगळ्या, निलेश म्हात्रे सुद्धा आहेत. हे सगळ्यांचे पण तिघांमध्ये जे आहे सतीश निगम, राजेश पाटील की सागर नाईक, या तिघांमध्ये जी चर्चा सध्या नवी मुंबईच्या राजकारणामध्ये किंवा भाजप प्रदेश कार्यालयामध्ये होताना दिसून येते. कारण भाजपला अध्यक्षपदाचा जो उमेदवार चेहरा असणं आवश्यक आहे, मात्र तो चेहरा काय भाजपला सापडता येताना दिसत नाही. एकमेकांमध्ये असलेले राजकारण, मग ताईचा करायचा का भाईंचा करायचा की दादांचा करायचा, याच मुद्द्यावर सध्या बेलापूरमध्ये करायचा काय एरोलीमध्ये करायचा, या सगळ्या राजकारणामुळे नवी मुंबईला भाजपला अध्यक्षपद मिळताना दिसून येत नाही. त्यामुळे एकमेकांना शहचं राजकारण आपल्याला दिसून येत आहे. मग आता महानगरपालिकेच्या निवडणुका 4 महिन्यानंतर लागू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न्यायालयाने सुद्धा सरकारला घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार मग नवी मुंबईचा जिल्हाध्यक्ष सक्षम असला पाहिजे. तो सर्वांशी, दोन्ही गटाशी जुळून घेणार असणं अपेक्षित आहे. मात्र तसं काय होताना दिसून नाही. मग सागर नाईक झाले, मग ताईच्या गटाला मान्यता मिळेल का, त्यांना विचारलं गेलं ताईचं झालं की भाईंच्या गटाला की दादांच्या गटाला, असे सगळे प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे भाजपचं अध्यक्षपद मिळत नाही. त्यामुळे भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात दोन गट असले तरी ज्या पद्धती राजकारण एकमेकांना शह देण्यामध्ये भाजपचं राजकारण सातत्याने होते, या दोघांमुळे भाजपचं फार मोठं नुकसान होत आहे. आणि जे प्रामाणिक भाजपवाले आहेत त्यांनाही मात्र काय तसा सक्षम चेहरा जो आहे तोही भाजपामध्ये मिळताना दिसत नाही. मूळ जे भाजपवासी आहे पण तोही तितका सक्षम चेहरा भाजपामध्ये नाही. त्यामुळे अशा पद्धतीने निर्माण सध्या राजकारण होताना दिसून येते. मात्र भाजपचा चेहरा ज्या पद्धतीने जिल्हाध्यक्ष होणं आवश्यक आहे त्या पद्धतीने चेहऱ्यांमध्ये समतोल जो अपेक्षित आहे तोही या चेहऱ्यांमध्ये कुठे दिसत नाही. कारण भाजपचा अध्यक्ष स्ट्रॉंग असला पाहिजे, सर्वांशी जुळून घेता असले, सक्षम नेतृत्व असलं पाहिजे. कारण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे संपूर्ण जिल्हाध्यक्षांची जबाबदारी तिकीट देण्यापासून बूथ नियोजन, प्रचार सभा आणि कुणाला तिकीट द्यायचं आणि निवडून आणायचं हे महत्वाचे मुद्दा आहे. त्यामुळे हा सगळा जो राडा जो आहे तो भाजपामध्ये येत्या काळामध्ये दिसणार आहे. त्यामुळे अखेर रवींद्र चव्हाण जे कार्याध्यक्ष यांना सुद्धा येत्या काळामध्ये महत्वाची भूमिका बजावावी लागेल. कारण शेवटी भाजपला नवी मुंबई जिल्हाध्यक्षपद महत्वाचा चेहरा भाजपला अपेक्षित आहे. कारण आगामी काळात महापालिकेच्या निवडणुकी दृष्टीने, कारण एक महत्वाची महानगरपालिका आहे. शिंदेचे, शिवसेनेचे इकडे जास्ती लक्ष लागलेलं आहे. शिंदेचे नरेश म्हस्के आहेत. त्यामुळे संपूर्ण जर परिस्थिती बघितली तर भाजपला एक आक्रमक, अभ्यासू चेहरा अपेक्षित आहे. गेल्या वेळेला संदीप नाईक होते, त्यांच्या नेतृत्वाखाली मात्र त्यांनी बंडखोरी केली, नाही तर त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली असती. मात्र ते भाजपामध्ये सध्या नाहीये. त्यामुळे त्यांचाही पत्ता इथे आपल्याला दिसताना दिसून आहे. कारण त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही. आजी माजी आमदारांना भाजपने ठरवलेलं आहे की यांना जिल्हाध्यक्ष करायचं नाही. त्यामुळे अशा स्थितीमध्ये नवी मुंबईतला भाजप जो आहे अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे भाजपला आक्रमक चेहरा निर्माण करणं आवश्यक आहे. मात्र ज्या पद्धतीने तिघांची नावं आपण घेतली ज्या आघाडीवर, त्या पद्धतीने राजकारण ते तिघांपैकी करू शकत नाही हे मात्र नक्की आहे. कारण ज्या पद्धतीने आक्रमक चेहरा, अभ्यास, दोन गटाला जुळून घेण्याची क्षमता या तिन्ही नेत्यांमध्ये नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्ष नेमकी कुणाला करायचा हाच महत्वाचा मुद्दा आपल्याला उपस्थित होता दिसून येईल. त्यामुळे या दोघांच्या भांडणामुळे अजूनपर्यंत भाजपचा अध्यक्षपद ठरताना दिसून येत नाही. आता मग भाजप काय करणार, कुणाला जिल्हाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पाडणार, हाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे दोघांच्या भांडणामुळे भाजपचं नुकसान होत आहे. याचं आत्मपरीक्षण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी करावं आणि दोघांना एकत्र बसून जिल्हाध्यक्ष पदाचा निर्णय जो आहे तो भाजपने तातडीने निर्णय घेणं आवश्यक आहे. मात्र काय सध्या तरी या भांडणामध्ये भाजपचं नुकसान होतं हे मात्र नक्की. धन्यवाद.